काल मी एक Instagramवरती पोल करून बघितला होता आणि सहज मी करून बघितला होता. पण त्यावरती वोट कशावर आले मला जास्त माहिती आहे का? मी सध्या ज्या पद्धतीने व्हिडिओ शेअर करते आहे ना तेच करत जाऊ. असो आजचं मी तुमच्यासोबत रुटीन शेअर करते. आज माझ्या मावस जाऊबाई आलेले होते आणि त्यांच्यासाठी साडी आणायला मी शॉपमध्ये गेले होते. आणि मी गेले तेव्हा त्या आल्या नव्हत्या, पण मी येईपर्यंत ते येऊन बसलेले होते. मग काय स्वयंपाक केला पटपट आणि त्यांना लगेच निघायचं होतं जेवण करून. तर इथे हळदी कुंकू लावलं आणि दर्शन घेतलं. त्यांच्या पाठोपाठ आत्यासुद्धा निघाले होते. तर इथे त्यांना जायचं होतं लग्नासाठी आणि आज मला दुपारच्या वेळेस इतकी भूक लागली म्हणून शिरा बनवायला घेतला. तर एक वाटी घेतलं मी दूध आणि एका वाटीमध्ये 2 चमचे दूध घेतलं आणि 1 चमचा कस्टर्ड पावडर घेतलं व्हॅनिला फ्लेवरचं आणि मिक्स करून घेतलं आणि कस्टर्ड पावडर आणि दूध मिक्स करून घेतलं आणि गरम करून एका साईडला ठेवलेलं. इथे रवा छान तुपात भाजून घेतला आणि ड्रायफ्रूट घातलेले. माझ्याकडे बदाम आणि किशमिशच उरलेलं होतं म्हणून तेच मी परतून घेतलेलं. भाजून घेतलेलं आणि त्यानंतर जे दूध गरम करून घेतलं ते ना आटेपर्यंत छान हलवून घेतलेलं. वरतून साखर ॲड केली आणि तूप ॲड केलेलं आणि छान मस्तपैकी ते गपगप शिरा आपला तयार झालेला होता. त्यानंतर आज संध्याकाळच्या वेळेस मला तर काही स्वयंपाक बनवायचा नव्हता म्हणून इथे किचन कट्ट्यावरती पाणी टाकलं आणि माझं सध्या ना भांडे घासताना असं काही स्ट्रगल सुरू आहे. कारण आमचं सिंकचं झालं आहे ब्लॉकेज, त्यामुळे ना टपामध्ये पाणी साचून मग बाहेर फेकावं लागतं. इथे किचन कट्टा घासून घेतला, स्वच्छ करून पुसून घेतलेला कापडने आणि जारमधलं पाणी जे आहे ना संध्याकाळच्या वेळेसच हंड्यामध्ये ओतून ठेवावं लागतं, कारण रात्रभर तो जार जो आहे ना वाळतो. इथे सकाळची तयारी सुद्धा मी करून घेतली आणि संध्याकाळच्या वेळेस इथे हेअर करून मस्तपैकी दिवस संपवला.